आवाज येतोय का बघा? कालच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहिलं होतं बघा? कोणत्या घटकाचा अभ्यास केला होता आठवतंय का बघा? कालच्या लेक्चर्समध्ये आपण शंकराचार्य आणि रामानुजाचार्य आपण पाहिला होता बघा, बरोबर आहे? भक्ती परंपरा जी आहे, ब्राह्मणिझम किंवा ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन, काय ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन या टायटल अंतर्गत आपण भक्ती परंपरा पाहिली होती. भक्तीचे जे काही आहे वेगवेगळे घटक आहेत त्यात रामानुजाचार्य आणि शंकराचार्य आपण बघितलं, बरोबर? आठवतंय का बघा? आज आपण मध्वाचार्य बघणार आहे बघा. त्यातला जो राहिलेला भाग आहे तो बघणार आहे आपण. मध्वाचार्य काय म्हणतायत की मध्वाचार्यांचं तर केवळ अद्वैत नावाचं तत्वज्ञान आहे त्यांचं, बरोबर? केवळ अद्वैत नावाचं तत्वज्ञान आहे, बरोबर? केवळ अद्वैत नावाचं तत्वज्ञान आपल्याला असलेलं दिसतं. ओके, त्यात आपल्याला फिलॉसॉफी काय काय बघा. त्याच्यातलं आपण शंकर बघितला आणि रामानुज बघितला. नाऊ विल टॉक अबाउट द मध्वाचार्य किंवा मध्वाचार्याचं तत्वज्ञान काय स्वरूपाचं होतं ते आपण बघणार आहे बघा. काय काय माहिती शंकराचार्यातलं आपण काय काय पाहिलं बघा? काय आठवतं शंकराचार्य आपण जे बघितलेलं आहे त्या शंकराचार्यांबद्दल काय आठवतं बघा? कोणतं कोणतं तत्वज्ञान शंकराचार्यांनी सांगितलेलं दिसतं आपल्याला? शंकराचार्यांनी सांगितलेलं तत्वज्ञानाची माहिती जर आपल्याला विचारली तर आपण काय काय सांगणार? कोणतं कोणतं तत्वज्ञान सांगितलं होतं बघा? अद्वैत नावाचं तत्वज्ञान सांगितलं होतं. माया सांगितलं होतं, माया, जाणीव. आणखी काय होतं बघा? त्याचबरोबर माया, जाणीव, आणखी काय होतं? पटपट पटपट सांगा. म्हणजे आपल्याला माहिती असलं पाहिजे बघा. काय प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे बघितलं पाहिजे. काय प्रश्न कशा स्वरूपाचे येतात हे पाहिलं पाहिजे बघा. प्रश्न जर नाही कळाले किंवा त्यातला जर घटक नाही समजला तर उत्तर काढणं सुद्धा आणखी कठीण होते. नंतर आपण सोसायटी अँड वर्ण त्याबद्दल बघायचं आहे. मग एज्युकेशन आहे. त्यातला अग्रहार तर झालेला आहे. अग्रहार म्हणजे काय? एज्युकेशनल मठ आपण बघितलेलं आहे. महाविहार म्हणजे काय? ज्या ठिकाणी बुद्धविहार आहे त्या ठिकाणी शिक्षण दिलं जाणारे जी काही प्रक्रिया किंवा जी संस्था आहे त्याला म्हणलेलं. त्याचबरोबर काय म्हणलं की ग्रोथ ऑफ ओरिजिनल लँग्वेज. ग्रोथ ऑफ ओरिजिनल लँग्वेज म्हणजे काय? प्रादेशिक भाषांचा वृद्धी कशी झालेली आहे, वाढ कशी झालेली आहे ते आपल्याला आढळलं. मध्वाचार्याचं तत्वज्ञान बघितलं. मध्वाचार्य कालखंड आहे काय? 1198 ते 1275. आता 1275 आपल्याला बघायला पाहिजे तर हे शुद्ध द्वैत म्हणतात बघा. त्यांच्या तत्वज्ञानाला काय म्हणाले? शुद्ध द्वैत. शुद्ध द्वैत तत्ववाद. निंबार्काच्या द्वैताद्वैताचा विचार केल्यावर मध्वाचार्यापर्यंत जाता येते. कृष्ण राधा हे आपल्याला मध्वाचार्याच्या तत्वज्ञानाचा गाभा असलेला दिसतो बघा. कृष्ण राधा त्यामध्ये मध्वाचार्य आणि ब्रह्ममीमांसा. त्यामध्ये काय? ब्रह्ममीमांसा. त्यात असणारं तत्वज्ञान आपल्याला सांगता येईल. देव द्वैती तत्वज्ञानाचा विचार केलेला आहे. काय? द्वैती तत्वज्ञान वेगवेगळं. द्वैत ड्युॲलिझम तत्वज्ञान. त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? त्यात काय माहिती दिलेली आहे बघा? देव आणि जग हे वेगळे आहे. देव आणि जग हे पूर्ण वेगळे आहेत. पूर्ण वेगळे आहेत. देव आणि जीव हे पूर्णतः वेगळे आहेत. वासुदेव हे नाव आहे. कन्नाड जिल्ह्यातील आणखी त्यांनी नाव घेतलेलं काय बघा? वासुदेव नावाचं नाव पण त्यांनी घेतलं. वासुदेव
वासुदेव नावाचं नाव आहे. वासुदेव कन्नड जिल्ह्यात उडुपी येथे जन्म. पूर्ण प्राद्य, मध्य मंदार, अनंत, आणखी काही नावं देतात घेतली बघा त्यांनी, काय नाव आहे त्यांनी लिहून ठेवत बघा. पूर्ण प्राज्ञ, पूर्ण प्राज्ञ. त्याच्यानंतर आहे बघा मध्य मंदार, मध्य मंदार. आणि जे आहे बघा त्याच्यानंतर आहे बघा आनंद तीर्थ, आनंद तीर्थ. ही आपल्याला माधवाचार्यांनी नावं घेतलेली दिसतात. माधवाचार्याने घेतलेले नावं दिसतात. दक्षिण भारतभर प्रसार आपल्याला केलेला दिसतो. 25व्या वर्षी संन्यास घेतला बुद्धाने, 28व्या वर्षी घेतला, 29व्या वर्षी महावीरांनी घेतला. 37 ग्रंथ लिहिले, 37 ग्रंथ लिहिले, 37 ग्रंथ या माधवाचार्यांनी लिहिले. 37 ग्रंथ लिहिले. ब्रह्मसूत्र, उपनिषदे यावरील भाष्य महत्वाचे. वेदांत सूत्रावर भाष्य हे आणखी एक महत्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे. वेदांत सूत्रावर भाष्य, वेदांत सूत्रावर भाष्य. भारत तात्पर्य निर्णय या महाकाव्य पौराणिक आधारित यावर द्वैत. त्या पुस्तकांचं नाव येतं लिहितो बघा. काय नाव पुस्तकाचं? भारत तात्पर्य निर्णय, भारत तात्पर्य निर्णय या महाकाव्य आणि पुराणावर, काय महाकाव्य आणि पुराणावर आधारित ग्रंथ. यामधून द्वैती तत्वज्ञानाचा पुरस्कार, यातनं काय केला की द्वैती ड्युअलिस्ट फिलॉसॉफीचा पुरस्कार केला. द्वैती तत्वज्ञानाचा पुरस्कार. द्वैती तत्वज्ञानाचा पुरस्कार त्यातनं. आता यातलं जे काय पिंक कलरचं आहे बघा, ते पुस्तकाचं नाव आहे बघा, भारत तात्पर्य निर्णय माधवाचार्यांनी लिहिलेलं. ही त्यांची नाव आहेत बघा. पूर्ण प्राद्य, वासुदेव, मध्यमंदार, आनंद तीर्थ, ही नाव आहेत बघा माधवाचार्यांची. नावं आणि पुस्तकाचं नाव हे लक्षात ठेवा, लिहून. नावं आणि पुस्तकाचं नाव आहे ते लक्षात ठेवून घ्या, लिहून ठेवा. ओके, कारण हे गरजेचं आहे बघा. याच्यावर जर सेटला क्वेश्चन्स आले किंवा नेटला आले तर पुस्तकावर 100% प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारची जी नावं आहेत त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. होतं का लक्षात बघा. भारत तात्पर्य निर्णय. उपनिषदामधील एकेश्वरवाद अमान्य. जगाचे प्रमुख कारण देव आहे, तो आत्मा जग यापेक्षा पूर्णपणे भिन्न आहे. देव आणि व्यक्तीच्या आत्मा याचे संबंध मालक गुलाम संबंधाप्रमाणे आहेत. देवाच्या पूजेने भक्त बारासा देवासारखा बनू शकतो. त्याचं असणारं तत्वज्ञान आहे. म्हणजे तुम्ही जर देवाची पूजा केली तर बारासा देवासारखा बनू शकतो. देवाच्या पूजेने भक्त बराचसा देवासारखा बनू शकतो. देवाच्या पूजेनं भक्त बराचसा देवासारखा बनू शकतो. बराचसा बनू शकतो. वैष्णवपंथी असणाऱ्या मध्वाचार्याने विष्णू पूजेचा स्वीकार केला. त्यांची विष्णूची कल्पना म्हणजे आत्मा आणि जग यावर नियंत्रण ठेवणारा आहे. विष्णू म्हणजे काय बघा यांच्यामध्ये. विष्णू म्हणजे काय?
विष्णू म्हणजे काय तर आत्मा, आत्मा आणि काय म्हणता येईल त्याचबरोबर जग यावर नियंत्रण ठेवणारा ईश्वर. ईश्वराच्या या कार्याचा मध्वाचार्याच्या शिष्यांवर प्रभाव झाला. त्यांनी जे केलेलं कार्य त्याचा काय म्हणतात शिष्यांवरती परिणाम झालेला आहे. ईश्वराचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी शुद्ध असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, ईश्वर शुद्ध असलेल्या निवडकांनाच आशीर्वाद देतो. म्हणजे त्या काय प्रकारचे शुद्धता कशा प्रकारची असली पाहिजे यावरचा प्रश्न पडला पाहिजे. काय काही अभ्यासकांच्या मते काही अभ्यासकांच्या मते मलबारातील ख्रिश्चन धर्माचा प्रभाव मध्वाचार्यावर जाणवतो. मलबार सिरियन ख्रिश्चन तत्वाप्रमाणे ईश्वर आणि भक्त भिन्नत्व, ईश्वर आणि आत्मा यांचे भिन्नत्व मध्वाचार्यांनी नोंदवले. गॉस्पेलमध्ये ज्याप्रमाणे येशूचे चमत्कार सांगितले गॉस्पेल जातात, त्याचप्रमाणे मध्वाचार्याचे चमत्कार सांगितले जातात. अग्निरस शांत करणे, पाण्यावर चालणे आणि खवळलेला समुद्र शांत करणे यासारखे चमत्कार आपल्याला मध्वाचार्याचे गॉस्पेलमध्ये जसं येशूचे सांगितले जातात तसं मध्वाचार्याचे सांगितले जातात. विष्णू आणि लक्ष्मी या दोहोपासून जग निर्माण झाले. या दोहोपासून जग निर्माण झाले आहे. भक्तिमार्ग आणि वेदांत यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आपल्याला मध्वाचार्यांनी केलेला दिसतो. काय भक्तिमार्ग आणि त्याचबरोबर असणारा जो काही भाग आहे याचा विविध बहुविविधतांचा विचार करण्याची गरज, प्रस्थानत्रयीचा स्वीकार केलेला. काय बघा प्रस्थानत्रयीचे नाव आहे. प्रस्थानत्रयीचा स्वीकार, प्रस्थानत्रयीचा स्वीकार. वेद, भगवत गीता, वेद भगवत गीता, ब्रह्मसूत्रे, 5 तत्वांना महत्व दिलेले आहे. काय 5 तत्वांना महत्व दिलेलं आहे. त्यामध्ये काय देव आणि आत्मा, देव आणि आत्मा, दुसरं एक आत्मा आणि दुसरा आत्मा, एक आत्मा आणि दुसरा आत्मा, एक आत्मा आणि दुसरा आत्मा. तिसरं काय म्हणतात त्याच्यामध्ये देव आणि जग, देव आणि जग. चौथं काय म्हणतात जगामधील वस्तूंमधील फरक, जगामधील वस्तूंमधील फरक. आणि 5वं आत्मा आणि जग. शंकराचार्याच्या तत्वज्ञानाला विरोध. जग हे माया नाही अथवा मिथ्य नाही. नारायण, विष्णू, हरी, वासुदेव अशा विविध रूपांमध्ये विष्णू आपल्याला तोच निर्माण करता, तोच म्हणजे क्रिएटर बी तोच, प्रोटेक्टर बी तोच आणि डिस्ट्रॉयर पण तोच. ज्ञान, भक्ती आणि कृती हे मोक्ष प्राप्तीसाठी आवश्यक मानले. लोकांमध्येही आत्मा हा ईश्वरापेक्षा भिन्न राहतो. लोकांमध्येही आपल्याला आत्मा म्हणजे त्यात काय ज्ञान, भक्ती आणि कृती हे आपल्याला मोक्षासाठी महत्त्वाचं सांगितलं. ज्ञान,
आणि कृती, ज्ञान भक्ती आणि कृती हे आपल्याला महत्त्वाचं आहे. ज्ञानामुळे भक्ती मिळते आणि भक्तीमुळे मोक्ष मिळतो. लक्ष्मीनारायण यांची उपासना मोक्ष मिळण्यासाठी जगाचे खरं ज्ञान आवश्यक आहे आणि जगाचे ज्ञान झाल्यावर त्यातून मोक्ष मिळवण्यासाठी भक्ती. जग हे दोन भागात विभागले आहे, स्वतंत्र आणि अस्वतंत्र. स्वतंत्र जगात फक्त ईश्वर असतो आणि अस्वतंत्र जगामध्ये वस्तू आणि आत्मा यांचे अस्तित्व असते. मोक्षापर्यंत जाण्यासाठी गुरु आणि भक्ती दोहोंचे महत्त्व, शुद्ध द्वैताचा विचार. पुनर्जन्मातून मुक्तता मिळवण्यासाठी ज्ञान हे मूलभूत साधन या शांकर मताला रामानुज आणि मध्वाचार्यांनी विरोध केला आणि भक्तीच्या आधारे सनातनावर पवित्र स्थाने आणि प्रतिमा यांचा सामावून घेणे, भक्ती मार्ग आणि ब्राह्मणी धर्मविद्या यांचे संश्लेषण करण्याचा प्रयत्न या संतांनी केलेला दिसतो. इथं आपलं झालं माधवाचार्य. आपण सिलेबसमधला पुढचा भाग समजून घेऊ. काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, काय दिलेलं आहे बघा. शंकराचार्य, मध्वा, रामानुजाचार्य. आपण तिन्ही घटक आता पाहिलेले आहेत बघा. आता आपण बघूया सोसायटीकडे, ते जाऊयात बघा. सोसायटी इन अर्ली मिडियल पिरियड. काय, व्हॉट इज मीन बाय सोसायटी इन अर्ली मिडियल पिरियड. वर्ण जाती जे काय आहे तो भाग सगळा आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. वर्ण जाती कुठल्या प्रकारची सिस्टीम होती, अल्बिरुण्याला काय दिसलं की कुणाला काय दिसलं, या गोष्टीचाही आपल्याला या ठिकाणी अभ्यास करणं गरजेचं आहे बघा. लक्षात घ्या. Society in early medieval Indian history. त्याच्यात कोणता कोणता भाग आहे बघू बघा. सोसायटी काय बघा, अर्ली मिडिवल सोसायटीज आपण म्हणतो. बघूया काय काय सिस्टीम आपल्याला सांगितलेली आहे किंवा कशा प्रकारची सिस्टीम आहे. अर्ली ट्रान्झिशन टू अर्ली मिडियल सोसायटी, प्रॉब्लेम्स ऑफ अर्बन डिक्लाइन. नाही, आपल्याला काय प्रोलिफरेशन व कन्सोलिडेशन ऑफ कास्ट, रिलिजन इन सोसायटी, यातले काही घटक आपल्याला बघायचे. ओके, त्यातले एक एक पॉईंट्स आपण बघू आणि पटपट पटपट पुढे जाऊ. बघा काय काय सांगितलेलं आहे ते समजून घेऊ आपण. अर्ली मिडिवल इव्हॉल्युशन ऑफ सोशल स्ट्रक्चर इन द अर्ली मिडिवल पिरियड. मग यामध्ये डिटेलमध्ये आपण सगळं बघूया काय काय सांगितलेलं आहे बघूया आणि त्याच्या आधारे आपण अभ्यास करू की जेणेकरून तुम्हाला डिटेलमध्ये ह्या गोष्टी कळतील, ज्यातनं तुमचे प्रश्न चांगल्या प्रकारचे सुटतील. बघा प्रश्न बरोबर. आज शेवटचा दिवस आहे बघा. आजचा नेटचा एक्झाम फॉर्म भरण्याचा हा आजचा शेवटचा दिवस आहे बघा. UGC नेटचा जो एक्झाम फॉर्म आहे तो भरण्याचा शेवटचा दिवस आहे तुमचा. त्यामुळे ज्यांचं कोणाचं राहिलेलं असेल त्याने आज भरून घ्या बघा. जे कोणाचं राहिलेलं असेल ते भरून घ्या, नाहीतर काय होईल बघा, परत राहून जाईल बघा, परत राहून जाईल. काही कारणानं मागं राहू नये यासाठी परत एकदा रिमाइंडर केलेलं आहे बघा की आजचा शेवटचा दिवस आहे की ज्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर बघायचे आहेत बघा. क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायचे आहेत बघा. ओके, त्यामुळं बघा कशा पद्धतीनं तुम्हाला करता येईल, काय येईल ह्यामध्ये तुम्ही बघायला पाहिजे. कसं करायचं, काय करायचं तुम्ही ठरवा आता. पण लवकरात लवकर आज फॉर्म भरून घ्या बघा. टुडे इज द लास्ट डे टू फिल अप युअर UGC नेट फॉर्म. UGC नेट एक्झाम फॉर्म जो आहे तो त्या पद्धतीने तुम्हाला वर्क करावं लागेल त्याच्यामध्ये. लक्षात घ्या, येते लक्षात. चला.
आता आपण बघूया सोसायटी आणि त्याचा असणारा भाग काही बघा. सोसायटीचा जो काही घटक आहे तोही आपण या ठिकाणी बघूयात बघा. सोसायटी आणि त्याचा काही जो घटक आहे तो बघूयात बघा. अर्ली मिडिवल सोसायटी, पिरियडायझेशन, पॉलिटी अँड सोसायटी. विल टॉक डिटेल इन द एव्हरी ॲस्पेक्ट्स ऑफ दॅट. एस्थेटिक मोड ऑफ प्रोडक्शन म्हणलेलं आहे, त्याच्यामध्ये आणखी काय घटक आहेत बघा. आणखी काय दिलेलं आहे बघूया बघा. सोसायटी फॉर दिलेलं जे आहे ते बघूया आणखी काय. अर्ली मिडिवल सोसायटी, अर्ली मिडिवल सोसायटी, ट्रान्झिशन टू द अर्ली मिडिवल सोसायटी म्हणलेलं आहे. त्यामध्ये काय दिलेलं आहे बघूया बघा. सेम समथिंग नथिंग इज डिफरंट. इंडियन हिस्ट्री बघा. EHI 03 म्हणलेलं आहे बघा. काय म्हणलेलं आहे, सोसायटी अँड कल्चर इन द 18th and 13th century. यामध्ये काय दिलेलं आहे का बघूया बघा. आपल्याला जे गरजेचं आहे त्या गोष्टी बघूया बघा. सोशल ऑर्गनायझेशन, आयडिओलॉजी अँड द दोन गोष्टी आपण बघूयात बघा. वेगळ्या दृष्टिकोनातून ते समजून घेऊ आपण, वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हनं हा घटक समजून घेऊ, जेणेकरून यावर्षी अप्लाइड क्वेश्चन्स आले तर त्याची तुम्हाला तयारी करायला पाहिजे. त्याची कशा पद्धतीने तयारी करता येईल बघा. काय सुधरा ॲज अ कल्टिवेटर म्हणून आहे बघा. सोर्सेस फॉर द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द सोसायटी. ब्राह्मणिकल पर्स्पेक्टिव्ह नंतर ग्रोविंग रिजिडिटी वाढलेलं, किचकटता किंवा जे काय म्हणता येईल की धार्मिक कट्टरता आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसते. धार्मिक कट्टरता वाढण्याचा कालखंडही आपल्याला अर्ली मिडिवलमध्ये बघायला लागतो. धार्मिक कट्टरता आपल्याला या ठिकाणी वाढलेली दिसते बघा. धार्मिक कट्टरता कशा स्वरूपाची आहे, काय आहे. There is an extremely wide ranging source material for the reconstruction of social organization during half a millennium, circa 8th to the 13th century. These sources comprise both literary and epigraphic notices. Practically all major power of India are known to us through copious inscriptional data, though no quantification has been attempted at an all India level. The number of post-Gupta inscriptions must run in thousands, even a rough impressionistic assessment. These inscriptions are available in a variety of language and the script. This record help us in identifying the regional and the local peculiarities without sacrificing a macro view of the subcontinental scene. Literary sources मध्ये आपल्याला कोणते कोणते आहेत बघा. त्यातलं फर्स्ट पार्ट आहे तो बघा धर्मशास्त्र. लिटररी सोर्सेस मधला आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे धर्मशास्त्र. इन द फॉर्म ऑफ कॉमेंट्री, भाष्यकार म्हणून आलेलं आहे बघा. भाष्यकार, भाष्य या स्वरूपात आलेली धर्मशास्त्र. अँड द धर्मनिबंध, अदर पार्ट इज धर्मनिबंध. धर्मनिबंध, धर्मनिबंध, which tell us about the ups and downs in the social system. Even works belonging to the realm of काव्य, poetic work. काव्य म्हणजे काय, पोएटिक वर्क. पोएटिक वर्क. ड्रामा आहे त्याच्यामध्ये, टेक्निकल अँड सायंटिफिक वर्क, as well as the treatise and architecture throws enormous light on the post-Gupta development in the sphere of the society. आदर पुस्तक आणखी कोणते कोणते आहेत बघा, एक आपण बघितलं. त्यानंतर आपण बघितलं कलहंस राजतारांगिणी सुद्धा या काळातल्या समाजावरचं भाष्य करतं. कलहंस राजतारांगिणी, राजतारांगिणी, कलहंस राजतारांगिणी. परत काय नैषधीय चरित्र, श्रीहर्षाचे नैषधीय चरित्र, नैषधीय चरित्र. त्याच्यानंतर आहे बघा प्रबंध चिंतामणी ऑफ मेरुतुंग. इथं लिहितं बघा, इथं पुस्तकाचं नाव येतं प्रबंध चिंतामणी. काय म्हणलेलं आहे त्याला, म्हणलेलं आहे प्रबंध चिंतामणी ऑफ मेरुतुंग. मेरुतुंग
शोधला उदय सुंदरी कथा, शोधलाच उदय सुंदरी कथा, शोधलाच शोधला विजय सुंदरी कथा. त्यानंतर आहे बघा आदिपुराण ऑफ जिनसेन. आदिपुराण कोणाचं आहे बघा, जिनसेनचं, जिनसेन. आदिपुराण ऑफ जिनसेन. दोहाज ऑफ सिद्धा, दोहा कोणाचा आहे, सिद्धाचा आहे बघा, सिद्धा. त्यानंतर बघा मेधातिथी अँड विज्ञानेश्वरची कॉमेंट्री आहे बघा मनुस्मृतीवरती आणि याज्ञवल्क्य स्मृती, याज्ञवल्क्य स्मृती मनुस्मृतीवरची असणारी. आणि त्याचबरोबर मानसोल्लास आहे, मानसोल्लास पण आहे बघा, मानसोल्लास. आणि महिमत आणि अपराजित पृच्छा, अरेसफुल एड्स फॉर रिकन्स्ट्रक्टिंग सोशल फॅब्रिक ऑफ दिस पिरियड. सोशल फॅब्रिक सामाजिक रचित जे आहे या घटित आहे ह्या काळाचं या वाङ्मयीन सोर्सेसच्या आधारे आपल्याला समजून घेता येऊ शकते. वाङ्मयीन सोर्सेसच्या आधारे आपल्याला ते समजून घेता येऊ शकते. येते का, लक्षात येते का बघा. लक्षात घ्या आपण डिटेलमध्ये ह्या गोष्टी समजून घेत आहे. लक्षात घ्या अंडर सर्वे ऑफ दिस पिरियड. सगळ्यात महत्वाचं काय, ब्राह्मणिकल रिजिडिटी किंवा ब्राह्मणिकल पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं, ग्रोविंग रिजिडिटी आहे बघा. धार्मिक कट्टरता वाढलेला कालखंड म्हणजे अर्ली मिडिओल पिरियड आहे. धार्मिक कट्टरता यामध्ये वाढ झाली, धार्मिक कट्टरता यामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसते, धार्मिक कट्टरतेमध्ये वाढ झालेली दिसते. त्यानंतर काय बघा, कमिंग ऑफ म्लेंच. म्लेंच पण आपल्याला आलेले दिसतात. पुणा आहेत, अरब आहेत, तुर्क आहेत. याने एक भीती आपल्याला या समाजामध्ये कुठल्या अर्ली मिडिवल समाजामध्ये निर्माण केलेली दिसते. द एम्फॅसिस ऑन द नीड टू प्रिझर्व एज ओल्ड सोशल ऑर्डर. शंकराचार्य आपण पाहिलं, आत्ताच आपण पाहिलं रिलिजन, ग्रोथ ऑफ ब्राह्मणिकल रिलिजन. व्हेरी रिसेंट yesterday lecture we have discussed about the Shankaracharya and Ramanujacharya. In today's lecture we discuss the Madhvacharya, the third काय म्हणता येईल की ब्राह्मणिकल रिलिजन बद्दल सांगणारा. त्यामध्ये आपल्याला काय रिलिजिओ फिलॉसॉफिक लीडर म्हणलेलं आहे बघा. शंकराचार्यासाठी वापरलेला शब्द आहे बघा, रिलिजिओ फिलॉसॉफिक लीडर. शंकराचार्यासाठी वापरलेला शब्द आहे बघा, धार्मिक तत्वज्ञानाचा नेतृत्व करणारा किंवा नेता किंवा त्याचा पुढाकार घेणारा पुढारी. त्या काळात त्याचे अर्थ वेगळे लागतात, या काळात त्याचा मिनिंग वेगळा लागतो. धनपाल, अ रायटर ऑफ सेंचुरी, टॉक अबाउट द कंडक्ट ऑफ वर्ण ऑर्डर. जी काही कोलाहलाची परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा शांतता कुठल्याच प्रकारची नाही, त्याबद्दल धनपाल नावाचा लेखक 11व्या शतकात लिहितो की धार्मिक जे ऑर्डर आहे, वर्ण ऑर्डर आहे की वर्ण व्यवस्थाची जी ऑर्डर आहे ती कोलमडलेली दिसते. म्हणजे आहे असं नाही, कारण आपल्याला दिसतं शूद्र कल्टिवेटर म्हणून आपल्याला निर्माण झालेले दिसतात. वैश्यांची परिस्थिती ॲज इट इज राहिलेली दिसते. ब्राह्मणांच्या ऐवजी क्षत्रिय आहेत, राजपूतांचा उदय झालेला आहे. राजपूत काय आहे बघा, राजपूताचं ओरिजिन काय आहे ती आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे किंवा समजून घेणं तेवढंच गरजेचं आहे बघा. पण व्हेरियस रुलर बिटवीन 6th and 13th century मेक रादर पॉम्पस claim about the preserving the social order. These are reflected in their inscriptions. वर्णाश्रम धर्म स्थापना, वर्णाश्रम धर्म स्थापना, वर्णाश्रम धर्म स्थापना, वर्णाश्रम धर्म स्थापना. That is the establishment of the system of varna and ashram became frequently used expression in contemporary inscription. A 12th century were called as Manasolas, Varnadhikarin.
रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ वर्ण. मानसोल्लासमध्ये एका अधिकाऱ्याचं नाव दिलेलं आहे जो वर्ण व्यवस्था ॲज इट इज कशी राहील किंवा वर्ण व्यवस्था व्यवस्थित कशी राहील, काय वर्णाधिकरण नावाचा अधिकारी आपल्याला दिसतो. वर्णाधिकरण नावाचा अधिकारी जो वर्ण ऑर्डर आहे किंवा व्यवस्था आहे ती कशी राहील यासाठी असणारा अधिकारी. इट नीड्स टू बी अंडरलाइन दॅट दिस ट्रेंड ऑफ क्लोजिंग सोशल रँक, मेकिंग सोशल सिस्टम रिजिड and denouncing all effort to change the system was largely the concern of Brahmanical lawgivers and political advisors who had developed and vested interest in maintaining status quo. And however, it was by no means a universal phenomenon. Universal phenomenon. Okay. त्याच्यानंतर आपण बघूया बघा काय आहे ते. पुढचा बघूया. व्हायसेस ऑफ डिसेंट पण आहे बघा. लोकांचा त्या आलेला आवाज पण आहे. डिसेंट म्हणजे विरोध सुद्धा दर्शवलेला आहे. डिसेंट म्हणजे काय बघा, तुमचा सहमती नाही. ॲसेंट्स म्हणजे सहमती, डिसेंट म्हणजे नकार आहे. तुम्ही त्या गोष्टीला विरोध करताय, हे आम्हाला नको आहे, हे सुद्धा आपल्याला त्या काळात आलेलं आहे. व्हायसेस ऑफ डिसेंट. व्हायसेस ऑफ डिसेंट. डिसेंटमध्ये काय बघा, तुम्हाला एखादी गोष्ट पटली नाही, एखादी गोष्ट तुम्हाला मान्य नाही, ती अमान्य असणाऱ्या गोष्टी सुद्धा निदर्शित आणणे किंवा त्याचं प्रकटीकरण किंवा त्याला विरोध दर्शवणे. विरोध, एखादी गोष्ट मान्य नाही हे सुद्धा सांगण्याचं काम आपल्याला त्या प्रकारचा आवाज सुद्धा या ठिकाणी आलेला दिसतो बघा. म्हणजे व्हायसेस ऑफ डिसेंट म्हणजे एकाच वेळेस तुम्हाला रिजिडिटी दिसते, दुसऱ्याच बाजूला आपल्याला डिसेंटचा आवाज दिसतो. म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी काय डिसेंट म्हणतो, डिसेंट, तर तो या ठिकाणी बघायला पाहिजे बघा. व्हायसेस ऑफ डिसेंट. The fundamental basis of the caste system were being questioned, especially by the non-Brahmanical followers. ब्राह्मणांनी जी निर्माण केलेली किंवा मूलभूत जी जात व्यवस्था आहे त्याला ब्राह्मणेतरांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. क्वेश्चन बाय द नॉन ब्राह्मण. मग यात आपल्याला असं आपण तुलना करू शकतो का, कोणाची? फुलेंची. फुलेंच्या काळासोबत आपल्याला तुलना करता येऊ शकते का? फुलेंची चळवळ आपल्याला ब्राह्मणेतराची चळवळ दिसते का? ब्राह्मणेतर चळवळ मॉडर्नमध्ये आहे बघा आपल्याला. नॉन ब्राह्मण मुवमेंट म्हणलेलं आहे आपण त्याला, मराठीत त्याला ब्राह्मणेतर चळवळ म्हणतो. एक तर तमिळनाडूमध्ये आणि एक महाराष्ट्रात आहे बघा. हे आपण आत्ता अर्ली मिडलमधला कन्सेप्ट आपण जर मॉडर्नमध्ये गेलो 19-20व्या शतकामध्ये तर काय व्हावं, ब्राह्मणेतर चळवळीचं कोण आहेत? केशवरावजी आहेत बघा, महाराष्ट्रातले बरेच नेते आहेत बघा. दिनकरराव जवळकर आहेत बघा. सत्यशोधक समाज हा ब्राह्मणेतर चळवळीचा भाग आहे का? किंवा पेरियार रामस्वामी साऊथचे ते ब्राह्मणेतर चळवळ. जसं ह्या काळात ब्राह्मणेतर लोकांनी कास्ट सिस्टमला प्रश्न विचारायला सुरुवात केली, तसं आपल्याला 19व्या शतकात सुद्धा सामाजिक धार्मिक चळवळी या टॉपिक अंतर्गत आपण ते बघणार आहे. सत्यशोधक समाज काय, पेरियार रामस्वामी काय, धर्म नारायण गुरूंचं काय महत्त्व आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक चळवळी काय, सामाजिक चळवळी काय, त्यांचं असणारं कॉन्ट्रीब्युशन काय, त्यांचे एम्स काय, ऑब्जेक्टिव्ह काय, फीचर्स काय, त्यातले मर्यादा काय आणि त्यांची तत्वज्ञान फिलॉसॉफी काय होती, येतं का लक्षात बघा. म्हणजे आपण एवढ्या खोलात जाऊन त्याचा विचार करणार आहे, कारण तर आणि तरच आपल्याला रिझल्ट आपला चांगला. आपल्याला GRF पाहिजे तर यू शुड बी वेल प्रिपेअर्ड बघा. नेट GRF पाहिजे असेल तर यू हॅव टू बी वेल प्रिपेअर्ड अबाउट युअर क्वेश्चन पॅटर्न, अबाउट युअर सिलेबस अँड अबाउट युअर स्टँडर्ड मटेरियल ऑर युअर ओन रिटर्न नोट्स, ज्या वेगवेगळ्या रेफरन्स बुकमधून तुम्ही काढलेल्या त्या काढल्या पाहिजे. त्याच्याबरोबर आपलं लेक्चर तुम्ही वापरलं किंवा लेक्चर बरोबर आणखी काय तुम्हाला करतात. लेक्चरमध्ये आपण बऱ्याच गोष्टी आपण लेक्चरमध्ये डिस्कस करतो. म्हणजे एक सोर्स आपण इथं घेतो आपल्याला रेफरन्ससाठी, पण त्याच्याबरोबर बाकी सोर्सेस आपण त्यामध्ये काय करतोय की मिक्स करतोय, की जेणेकरून एकच टॉपिक हा डिटेल समजून घेतला आला पाहिजे. म्हणजे जसं आपण एकच टॉपिक डिटेल समजला तर तुमचे प्रश्न पण तेवढ्या ताकदीनं व्यवस्थित सुटतील बघा. विषय काय बघा, पॅसेजचे क्वेश्चन पण चांगले सोडवायचे, मॅच द फॉलोइंगचे क्वेश्चन चांगले सोडवायचे, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर म्हणजे ज्या ज्या टाईपचे क्वेश्चन आहेत टाईपच्या क्वेश्चन पैसे तुम्ही गेलं पाहिजे. काय त्या क्वेश्चनच्या टाईपपर्यंत तुम्ही पोहोचलं पाहिजे. जर नाही पोहोचलं म्हणजे
कमीत कमी तुम्हाला त्या टाईप फॅमिलियर झाले पाहिजे. म्हणजे जे काही टाईप आहेत एक्झाम परीक्षेमध्ये जे विचारलेले आतापर्यंत जे टाईप आहेत त्या पॅटर्न सोबत तुम्ही फॅमिलियर असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या. जर फॅमिलियर नाही झालं तर तुमचा रिझल्ट येणार एकदम अचानक परीक्षेच्या दिवशी गडबड गोंधळ होईल बघा. कोलॅप्स व्हायला वेळ लागत नाही. काय कोलॅप्स व्हायला वेळ लागत नाही, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्हाला कशा पद्धतीनं जमतंय किंवा काय जमतंय ह्या दृष्टीनं तुम्ही विचार करणं गरजेचं आहे बघा. काय कशा पद्धतीनं विचार करताय काय करताय ते बघा आता तुम्ही. पण ते विचार करूनच तुम्ही काम केलं पाहिजे. द फंडामेंटल सेंचुरीज अगो. तसंच डिरबेला आपल्याला बुद्धाने पण त्याच्या अगोदर 5व्या 6व्या 4थ्या 5व्या शतकात इसवी सन पूर्व 5व्या 4थ्या शतकात हा ब्राह्मणिकल अथॉरिटीचा किंवा कास्ट सिस्टमला विरोध केलेला किंवा प्रश्न विचारला होता. तसं या काळात दिसतं, परत मॉडर्नमध्ये दिसतं बघा. म्हणजे प्रत्येक इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये रिव्हॉल्युशन आणि अँटी रिव्हॉल्युशन हा असं आंबेडकरांच्या पुस्तकाचं नाव आहे बघा. रिव्हॉल्युशन अँड अँटी रिव्हॉल्युशन तशी परिस्थिती भारताच्या इतिहासामध्ये दिसतं. प्रतिगामी आणि पुरोगामी अशा चळवळी आपल्याला आलेल्या दिसतात. एक पुढारलेला आहे आणि त्याला म्हणतात ना एक सनातनीवादी आणि प्रतिगामी पुरोगामी ही आपल्याला चळवळ आपल्याला भारताच्या इतिहासामध्ये दिसतेच. सुरुवातीपासून जर बघितलं तरी सुद्धा तुम्हाला दिसतं. म्हणजे बुद्धापासून ते आपल्याला आतापर्यंत पण तुम्हाला बघता येईल बघा. म्हणजे काय नेचर ऑफ इंडियन हिस्ट्री हे तुम्हाला समजून घ्या. हिस्ट्री इज अबाउट पॉलिटिकल सायन्स. म्हणजे हिस्ट्री इज अबाउट पॉलिटिक्स. इतिहास वाचणं ही राजकीय कृती आहे बघा. इतिहास लिहिणं तर त्याच्यापेक्षा राजकीय कृती आहे. इतिहास हा जरी डेड सब्जेक्ट वाटत असला पण इतिहासामध्ये सगळ्या गोष्टीचं गमक आहे बघा. म्हणजे सगळा जो प्लस मायनस फायदा तोटा जो एस्टॅब्लिशमेंट आहे बघा, अथॉरिटी इस्टॅब्लिश करण्याचं काम इतिहासच करतो बघा. इतिहास का गरजेचा आहे तर इतिहासातनं तुम्हाला मान्यता मिळते किंवा अधिमान्यता मिळते किंवा तुमची एक व्यवस्था कशा पद्धतीनं बनते बाय हिस्टॉरिकल डॉक्युमेंट्स. लक्षात घ्या. त्यासाठी तुम्ही प्रयत्न पण तसे करायला पाहिजेत. कारण हिस्ट्री इज नॉट अबाउट वॉर अँड युद्ध आणि राजा राणी असं नाही. इतिहासामध्ये बरेच पर्स्पेक्टिव्ह आहेत, बऱ्याच दृष्टिकोनातून इतिहासातून अभ्यास करा. इतिहासात तुम्ही आता जर म्हणले की आता पूर आलेला आहे तर तुम्ही इतिहासातल्या पुरांबद्दल काय लोकांनी उपाययोजना केली होती हे बी तुम्ही बघायला पाहिजे बघा. काय केलं होतं बाबा आपण तसं वाचलेलं बघा. 80 मध्ये एका ठिकाणी पूर आला होता आणि आपण वाचलं होतं की बाबा सगळे कॅनॉल खुले करून दिलेले दिसतात, सगळे ओढे खुले करून दिलेले दिसतात. मग पूर परिस्थिती कंट्रोलमध्ये आली. मग आपण इतिहासातनं आपले फक्त हिस्ट्री राजे रजवाड्याचं जाऊ द्या. म्हणजे ॲग्रिकल्चर पण इतिहासात तुम्ही शिकलं पाहिजे. इतिहासात म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला शिवाजी महाराजांच्या काळात शेतसारा शेतकरी भरत होता बरोबर. तर मग उत्पादन कशा प्रकारे होत असेल, पाण्याची पद्धत कशी असावी, पाटाचं पाणी दिलं जातं. आता यंत्र आलेलं आहे, मान्य यंत्र आलेलं आहे, पण ट्रॅडिशनल ज्या काही गोष्टी आहेत त्याही तुम्हाला फॉलो करत टेक्नॉलॉजीचा पण वापर त्यामध्ये कसा करता येईल ह्या दृष्टिकोनातनं पण म्हणजे जिओग्राफीचा अभ्यास इतिहासातनं करून बघायला पाहिजे. म्हणजे एन्व्हायरमेंटल समजा आपण म्हणलं आत्ता आपल्याला काय दिसतं की उन्हाळ्यात खूप ऊन वाढलेलं दिसतं मान्य. तर आपण म्हणलं 20 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी 1950ला परिस्थिती कशी होती, मग त्यावेळेसच्या क्लायमेटवर किंवा त्यावेळेसच्या वातावरणावरती परिणाम किंवा काय कशाच्या आधारे ते परिस्थिती कंट्रोलमध्ये आणलेली. म्हणजे इतिहासामध्ये फक्त एकच एक असा भाग नसतो की जो फक्त राजकीय इतिहास म्हणजे इतिहास नसतो. इट्स अबाउट इकॉनॉमिक हिस्ट्री असतो, इट्स अबाउट सोशल हिस्ट्री असो, इट्स अबाउट कल्चर अँड रिलिजियस हिस्ट्री असो. इतिहासामध्ये एकच एक दृष्टिकोन असत नाही, लक्षात घ्या. इतिहासामध्ये काय एकच एक दृष्टिकोन त्यामध्ये असत नाही, लक्षात येते का बघा. Buddha, his anger was particularly heaped upon the Brahmanas, though these vices should not achieve significant breakthroughs in the long run. They did not cease either. Simmering discontent against the Brahmanical social order raised its head as a regular interval. No wonder in Dharma Pariksha, 11th century, Jain Amitagi determined the caste on the basis of personal conduct. पुस्तकाचं नाव काय धर्म परीक्षा. धर्म परीक्षा
Jain Amitagi determine caste on the personal conduct. The caste superiority of the Brahmana was challenged by Jain in such work as the Kathokoprakaran, a satirical work called Latakamelaka, mention a Buddhist monk who denies importance of the caste and regards it as a baseless and denounces pollution and caste-based segregation. शेमेंद्रचं बी रायटिंग महत्वाचं आहे बघा. शेमेंद्र, द लिटररी जीनियस ऑफ काश्मीर रेफर्स टू कुल जाती दर्प. शेमेंद्रनं काय सांगितलंय? कुल जाती दर्प. कुल जाती दर्प as a disease of the society for which he himself was a physician. Padma Purana conflict between two ideologies, orthodox one enjoying on the Shudra a life of penury and the heterodox one urging in the importance of wealth. म्हणजे heterodox and the orthodox या दोघांची असणारी जी लाईफ आहे ते पद्म पुराणामध्ये या दोन आयडियोलॉजीचा काय वादविवाद आहे. म्हणजे ऑर्थोडॉक्स अँड हेटेरोडॉक्स या दोन तत्वज्ञानाचा काय कॉन्फ्लिक्ट आहे याचा अभ्यास आपल्याला पद्म पुराणामध्ये करता येतो. पद्म पुराण नावाचं तत्वज्ञान. 11th century work focuses on social rank and division based on birth and on occupation, not on occupation. While the priests of different religion are called as hypocrites, धांबिक लोक आहेत, वेगळ्या धर्माचे लोक जे आहेत पुरोहित आहेत त्यांना या ठिकाणी काय म्हणलेलं आहे? धांबिक. दे आर द हिपोक्राइट्स. हिपोक्राइट्स म्हणजे धांबिक आहे. इंडियन्स आर हिपोक्राइट्स नावाचं एक पुस्तक आहे, दीपांकर गुप्ता नावाचे अभ्यासक आहेत, सोशिओलॉजिस्ट आहेत. यांचं पुस्तक द इंडियन मिडल क्लास नावाचं पुस्तक आहे. द इंडियन मिडल क्लास हा करंट मध्ये असणारा क्वेश्चन राहील. पेपर 1 मध्ये आहे, पेपर 2 मध्ये येणार नाही. बट काय बाबा, समाज कसा असतो तर धांबिक असतो. समाज कसा असतो तर धांबिक असतो. तर कसा असतो त्याचं उदाहरण दिलेलं आहे. एक फॅमिलीतला किस्सा सांगून किंवा आता आपण हे वास्तविकतेमध्ये जर बघायला लागलो तर काय स्वरूप दिसतं, कशा स्वरूपाचा आपल्याला समाज दिसतो याची तुलना करून तुम्ही पाहिलं पाहिजे. बिफोर कोविड सिच्युएशन काय होती, म्हणजे कोरोनाच्या अगोदर सामाजिक परिस्थिती, सामाजिक बांधिलकी, सामाजिक सौहार्द, सामाजिक संबंध, सामाजिक शांतता, सामाजिक समरसता कशा प्रकारची होती आणि कोरोनानंतर ती कशा पद्धतीनं चेंज झालेली आहे का. मग आपल्या मूलभूत मूल्य व्यवस्थेला धक्का बसलाय का कोरोनानं, हे पण अभ्यास करायला पाहिजे. बघा बऱ्याच वेळा काय होतं आपलं की बघा एखादी काय म्हणतात महामारी येऊन गेल्यानंतर माणसांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेतच चेंज होतो. बघा जसं पूर आल्यानंतर बऱ्याच लोकांच्या विचार करण्याच्या प्रक्रियेत चेंज झाला, भूकंप आल्यानंतर चेंज होतो. म्हणजे तुमच्या लाईफवर लाईफ चेंजिंग इम्पॅक्ट झाला की तुमचा विचार करण्याची दिशा बदलते. तसं कोरोनानंतर पण आपल्याला बरंच झालं दिसतं. तसं आपण म्हणलं आता सीना नदीचा पूर आला, त्या सीना नदीच्या पुरानं पण पूरबाधित असणाऱ्या गावांवर वेगळ्या प्रकारचे छाप पडले दिसते. तत्वज्ञानात्मक बदल झाले, सायकोलॉजिकल चेंज झाले दिसतो, मानसिकदृष्ट्या बराचसा बदल आपल्याला ठिकाणी झालेला दिसतो. मग तो काय काय बदल आहे तोही पाहायला पाहिजे. नोटीस करता आपल्या स्वतःवरच ऑब्झर्व करा आणि चेक करा की मी कोविडच्या अगोदर काय प्रकारचा विचार करत होतो, मी काय गोष्टीचा विचार. कारण काय लक्षात घ्या, यातनं तुम्हाला हिस्ट्रीमधनं म्हणजे तुम्ही हाच अँगल जर लावला की ब्रिटिश भारतात येऊन गेली त्याच्यानंतर भारतीय मानसिकतेवर काय परिणाम झाला असा बाबा. मॉडर्न हिस्ट्रीमध्ये आपण सायको ॲनालिसिस जर केलं की मानसिक किंवा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातनं स्वातंत्र्योत्तर काळाचं विश्लेषण करायला लागलो आपण, तर त्याचाही अभ्यास करत असताना तुम्हाला बराच इम्पॅक्ट दिसेल. जसं समजा आपण ग्लोबलायझेशन LPG धोरणानंतर माणसांच्या जीवनमानात काय फरक पडला, 5G मॉडेल आलं म्हणजे इंटरनेट 5G आल्यानंतर आपली मानसिकता कशी झाली. कारण लक्षात घ्या ह्या सगळ्याचा भाग आपल्याला इतिहासासोबत जोडून बघता आला पाहिजे. म्हणजे कसं आहे काय एक सांगायचं अपडेट का सांगतोय बघा,
कारण ह्या दृष्टिकोनातून विचार केला तर हिस्ट्री या सोशल सायन्स सब्जेक्ट घेऊन तुम्हाला भविष्यामध्ये अनेक काय म्हणता येईल की नवीन नवीन क्षेत्र ओपन होतील. नवीन नवीन जे काही सेक्टर्स, कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर किंवा गव्हर्नमेंट सेक्टर, सगळ्या ठिकाणी तुम्हाला त्याचा वापर करता येईल. हिस्ट्री इज नॉट अबाउट जस्ट फॅक्ट, हिस्ट्री इज अबाउट लाईफ चेंजिंग कसे काय मुवमेंट झालेले आहेत, काय ते तुम्ही अनुभवायचे आहेत का वाचून समजून घ्यायचे, बघून घ्या. 6 काय सांगितलं बघा, सोशल क्लासिफिकेशन हाऊस होल्डर. टेक्स नोट ऑफ द फॉलोइंग 6 कॅटेगरीज. जो हायेस्ट इन्क्लुडेड आहे चक्रवर्ती. सेकंड हायेस्ट आहे बघा हाय वन्स फ्युडल एलिट, सरंजामदार अभिजन, फ्युडल एलिट्स. थर्ड आहे बघा मिडल वन इन्क्लुडेड ट्रेडर्स. मिडल वन मध्ये मध्यस्थ मध्ये व्यापारी आहेत, सावकार आहेत, गाई पाळणारे किंवा गायींवरती कंट्रोल असणारे, बफेलोज आहेत, कॅमल आहे, हॉर्सेस यावरती नियंत्रण ठेवणारे. चौथा जो घटक आहे छोटे उद्योगपती आहेत बघा किंवा जरा शेतकरी असणारे. 5व्या मध्ये आहेत बघा डिग्रेडेड वन सच ॲज द मेंबर्स ऑफ गिल्ड ऑफ आर्टिसन्स अँड द क्राफ्ट्स. 6व्या मध्ये बघा हायली डिग्रेडेड इन्क्लुडेड चांडाळ. 6व्या मध्ये चांडाळ आहेत. आणि त्याचबरोबर इग्नोबल ऑक्युपेशन सच ॲज किलिंग ऑफ बर्ड्स अँड म्हणजे आपल्याला 6 घटकांची वर्गीकरण अर्ली मिडिवलच्या समाजामध्ये दिसते. वर्ण जाती सोसायटी इन अर्ली मिडिवल पिरियड. बघ त्याचं लक्षात बघून घ्या. ह्या ठिकाणी जी सामाजिक परिस्थिती आहे ती ठरण्यापाठीमागचं किंवा सामाजिक स्थान ठरण्यापाठीमागचं कारण जे आहे बघा इकॉनॉमिक असणारं कारण. आर्थिक परिस्थिती काय आहे बाबा, इकॉनॉमिक फॅक्टर हा महत्त्वाचा भाग या सामाजिक परिस्थिती बनण्यामध्ये असणारा दिसतो. चेंजिंग मटेरियल बेस अँड द न्यू सोशल ऑर्डर. म्हणजे काही मटेरियल बेस भौतिक वस्तूचा पाया बदलला आणि त्याचबरोबर काही नवीन घटक आले, नवीन ऑर्डर त्यामध्ये आले, नवीन सामाजिक ऑर्डर आपल्याला आलेले दिसते. ॲग्रेरियन एक्सपान्शन झालेलं आहे बघा. त्यामध्ये काय एंटायर सोशल आउटलुक बदलला, शेतीचा विस्तार झाला, आणि काय म्हणता येईल की सामाजिक रूपच बदललं, सामाजिक रूपच बदललं. This was coupled with a flip to tendency of localization. स्थानिकीकरण आपल्याला आलेलं दिसतं. स्थानिकीकरण म्हणजे लोकलायझेशन. It bearing on fluctuation in the urban setting. It's bearing on fluctuation in the urban setting. Third, its nexus with the monetary system. Fourth, its role in increasing social and economical immobility and subjection of peasantry and non-agricultural toiling worker. The resultant hierarchy of ruling landed aristocracy. C also block 1. A new social ethos was in the making. नवीन सामाजिक स्वरूप घडण्याच्या प्रक्रियेत होते. न्यू सोशल इथॉस वाज इन द मेकिंग. न्यू सोशल इथॉस वाज इन द मेकिंग. नवीन सामाजिक स्वरूप किंवा समाज घडण्याच्या प्रक्रियेत आपल्याला असलेलं दिसतं. न्यू सोशल इथॉस वाज मेकिंग. It was shown above the new trend in the economy were conducive to feudal formation. In the realm of political organization, as we will discuss in block, a great majority of power center were marked by the feudal tendency. वेगवेगळे सत्ता केंद्र आले आणि सरंजामी स्वरूपात त्याकडे आलेले दिसतात.
Based on the graded land rights, no wonder the social landscape could not escape. Could not escape. The domineering impact of the fast pace of the economic changes outlined above. The resultant social change demolished the myth of an unchanging and static social organization of India, which was propagated by the colonistic and the imperialistic historian. Regrettably, even nationalist historians too did not question such assumption. More recent writing, especially of the last 3 decades, have rightly focused on the dynamism and vibrancy of Indian social fabric. नवीन सामाजिक रचित आपल्याला त्या ठिकाणी आलेलं दिसतं. हे आपण बघितलं. नवीन सोशल इथॉस जे आलेलं आहे बघा, त्यामध्ये वर्णामध्ये काही चेंजेस झाले. पोस्ट 8th सेंचुरी सोशल ऑर्गनायझेशन पण आपल्याला काय काय बदल झालेले आहेत ते आपण आता बघूयात. आणि 13व्या शतकातच आपल्याला तुर्किश पॉवर परत एंट्री झालेली आहे बघा. कोण ऐबक 1206, घोरी नंतर आलेला गवा, मोहम्मद गजनी वेगळा, मोहम्मद घुरी वेगळा. मोहम्मद घुरी हा ऐबकाचा मास्टर, पण मोहम्मद गजनी कोण आहे बघा 1030ला, ज्याच्यासोबत अल्बिरोने आलेला होता. येते का लक्षात? मॉडिफिकेशन इन द वर्ण सिस्टम, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ शूद्रा इनटू कल्टिवेटर. काय शूद्रांचं शेतकऱ्यांमध्ये रूपांतर आहे बघा. शेतकऱ्यांमध्ये रूपांतर. Cultivator there were bringing them closer to the Vaishya. Newly founded Brahmanical order in Bengal and the South India, wherein the intermediate Varna were absent. Finally, rise of new literate class struggling for a place in Varna order. Phenomenal increase in the rise of new mixed caste, unequal distribution of land and military power, असमान असणारे जमिनीचे वाटप आणि लष्करी सत्ता, which in turn account for the emergence of feudal rank, cutting across Varna distinction and increasing evidence of social tension. सामाजिक तणाव वाढल्याचे आपल्याला पुरावे दिसतात. सामाजिक तणाव सुद्धा आपल्याला त्याबरोबर वाढलेला दिसतो. असं नाही की आर्थिक बदल झाला आणि सामाजिक तणाव सुद्धा त्या ठिकाणी वाढलेला आहे. म्हणजे ते एकमेकासोबतच येतं. म्हणजे आपण फक्त सोशल हिस्ट्री बघू शकत नाही, पॉलिटिकल हिस्ट्री बघावं लागते, इकॉनॉमिक हिस्ट्री बघावं लागते, कल्चरल हिस्ट्री, त्याबरोबर एकमेकास जोडून ते सगळे घटक येतात. हिस्ट्री अबाउट एव्हरीथिंग, सगळे ॲस्पेक्ट्स आपल्याला जीवनातले येतात. शूद्र आपल्याला कल्टिवेटर म्हणून आलेला दिसतात बघा. शूद्र ॲज अ कल्टिवेटर, सामान्य धर्म, कॉमन ऑक्युपेशन ऑफ ऑल वर्णास. पोस्टगुप्तामध्ये काय सर्वसामान्य सगळ्यांचाच व्यवसाय शेती असलेला दिसतो. गुप्तोत्तर काळामध्ये, पोस्टगुप्ता पिरियडमध्ये. द एक्सपान्शन ऑफ रुरल space, agricultural activities had been responsible for the changes in notion about the person entitled to undertake this. The law books of the post-Gupta centuries include agriculture in the Samanya Dharma, all the Varnas. The Smriti of Parashar emphasizes that addition to their traditional sixfold duty. Parashar Smriti मध्ये 6 कर्तव्य सांगितले. पराशर स्मृतीमध्ये 6 कर्तव्य सांगितलेले दिसतात. स्टडिंग आहे, 6fold ड्युटीज, अभ्यास करणं आहे, टीचिंग आहे, सॅक्रिफायसिंग आहे, ऑफिशिएटिंग ॲज अ सॅक्रिफायसर टू हेल्प अदर, acceptance of gift from the worthy person of 3 higher varnas and making of the gift. The Brahmana could also be associated with agricultural activities, preferably through the labor of Shudras. It was also enjoined upon the Brahmana that in order to avoid any kind of sin, they should show proper treatment to oxen and offer certain fixed quantities of corn, king gods and the fellow Brahmana. Surely, such formalities indicate that very significant dent was being made in the Brahmanical social order, and the Varna norms were being sought to be redefined.
Major indicator of these efforts was the bridging of the gap between वैश्य and the शूद्र. त्यामध्ये वैश्य आणि शूद्रांच्या मधलं जे अंतर आहे त्या ठिकाणी कमी झालेलं दिसतं बघा. वैश्य आणि शूद्रांच्या मधलं जे अंतर आहे, सामाजिक जे अंतर आहे ते आपल्याला कमी झालेलं दिसतं. लक्षात घ्या, बऱ्याच गोष्टींचा तुम्ही या ठिकाणी अभ्यास केला तर तुम्हाला ते कळून जाईल की काय काय चेंजेस आपल्याला दिसतात बघा, काय काय चेंजेस आपल्याला आलेले किंवा झालेले हे दिसतात बघा. Such formalities indicate that a very significant dent was being made one order. त्यानंतर चायनीज ट्रॅव्हलर पण आपल्याला सांगतो बघा, जो काय अर्ली 7th century हिवन सांग आलेला, मेन्शन शूद्रा ॲज ॲग्रिकल्चरिस्ट, शूद्रा शेतकरी म्हणून त्यानं नोंद केलेले दिसते बघा, शूद्रा ॲज ॲग्रिकल्चरिस्ट. अल्बेरुनी who came to India along with Muhammad Ghazni in the first quarter of the 11th century also notes the absence of any difference between वैश्य and शूद्र. वैश्य आणि शूद्रांमध्ये कोणत्याच प्रकारचा फरक नाही अशी नोंद आपल्याला अल्बेरुनी करतो. स्कंद पुराणामध्ये पण आपल्याला वैश्यांच्या दयनीय अवस्थेबद्दल सांगितलेलं आहे. स्कंद पुराणात वैश्यांची जी परिस्थिती किंवा अवस्था आहे त्याबद्दल सांगितलेलं दिसतं. बाय द 11th century they came to be treated with the Shudra, both ritual and legally. Al-Biruni, for example, says that both Vaishya and Shudra were punished with the amputation of the tongue for reciting the Vedic texts. Al-Biruni काय सांगतं, जर वेदांचा उपचार जर केला शूद्रांनी किंवा वैश्याने, जीभ छाटली जाण्याचा पुरावा पण आपल्याला अल-बिरुनी या ठिकाणी सांगताना दिसतो. दॅट इज प्रिपेअर्ड. There were other certain Shudras who were called as भोजन्य शूद्रास, म्हणजे ज्या शूद्रांनी अन्न बनवल्यावर ब्राह्मण ग्रहण करू शकतो त्याला भोजन्य शूद्रा म्हणतात, आणि ज्यांचं करू शकत नाही त्याला अभोजन्य शूद्रास. भोजन्य शूद्रास and अभोजन्य शूद्रास. That is food prepared by home, food be taken even by the Brahmanas. Many tantric and siddha teachers were the Shudras, performing work of fishermen, leather worker and the washerman and blacksmith. A text of the 8th century states that thousands of mixed castes were produced as a result of marriage between Vaishya women and the men of lower caste. There is also mention of anashrit, were not dependent. अवलंबन नसणारे सुद्धा अनाश्रित आणि आश्रित, आश्रित असणारे किंवा अनाश्रित असणारे were well to do, sometimes became the member of the local administrative committees, even made their way into the ruling aristocracy. Such achievements of Shudra were of course rather rare. Dependent peasant plugmen and artisans were greatly needed to strengthen the early medieval economic and political setup, characterized by the relatively self-sufficient local economy and the emergence of dominant class of the rural area. मग काय त्यामध्ये सांगितलं, वैश्य आणि शूद्रांची परिस्थिती आपल्याला सारखी दिसते बघा. Persistence of Brahman orthodoxy reflected in the attitude of पराशर स्मृती. पराशर स्मृतीमध्ये ब्राह्मणांचे जी काही ॲटिट्यूड आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला त्या पराशर स्मृतीमध्ये दिसते. Return the Shudra, abandoning their duty of serving the द्विज. द्विज म्हणजे काय, प्राइस बॉर्न. जे उपनयन संस्कार आहे त्यांना द्विज म्हणलं जातं. ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या पुरुषांना, यांच्यातल्या पुरुषांना काय म्हणलं जातं, द्विज असा शब्द वापरला जातो, ज्यांचा उपनयन नावाचा संस्कार हा केला जातो. उपनयन नावाचा संस्कार त्याला द्विज असं म्हणलेलं आहे. विथ द डायर कॉन्सिक्वेन्स ऑफ हेल, इवन सम ऑर्थोडॉक्स सेक्शन्स ऑफ द जैन had developed the notion that the Shudra were not eligible for religious initiation.
absence of intermediary वर्णा इन बेंगॉल. मग त्यामध्ये काय मध्यस्थ पण आपल्याला नसलेले दिसतात. कुठे आहे बंगालमध्ये आणि साऊथ इंडियामध्ये. ब्राह्मण आणि शूद्रा दिसतात, मधला कोणी भाग दिसत नाही. ब्रह्मवैवर्त पुराण अभिराज आहे बघा, which is attributed to Bengal of the 13th century, refer to such tribal people like Agaris, Appastamba, Ambastan, Villa, Chandala, Kaundas, who were the accommodated as Shudras in the Brahmanical order. This is true of the Aviras as well as Fur. Deccan was the dealing with the carrier of Sena, king of Bengal in the 12th century. कैवार्त म्हणलेलं आहे. पॉटर आहेत, ब्लॅकस्मिथ म्हणणारे ब्लॅकस्मिथ आहेत, गार्लँड मेकर्स पण आहेत बघा. कोण कैवार्त म्हणजे राजाच्या परिस्थितीपर्यंत गेलेले कैवार्त आहेत. कैवार काय राजाचे स्थान मिळवण्यापर्यंत गेले. पोझिशन ऑफ द कैवार, राजा बनण्यापर्यंत असणारा, राजा होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास. Sena king. Writer says in connection with the unfurling ceremony of trader banner called as a Shankaradhwaj, where are the trader who once held you alone? You are now being used as a flag or animal post. Vallal scene degrading of the trading brahmanas can also be favorably compared with allusions to the Nishad Brahmana, aboriginal priests, making their way into the Brahmana fold, who got recognized as a Brahmana but were assigned low status in the society. In South India, Shaiva Brahmana teacher called a Basava preached religious equality of men and women. The tendency of eliminate intermediate varna is also noticeable in the status of scribe of kayasthis, karnas, lekhakas, lipikars are classified as Shudras. Some as true of Gaundas, modern day Gauda in Karnataka medieval time. न्यू लिटरेट क्लास पण आपल्याला दिसतो, कायस्थ नावाचा. कायस्थ काय, त्यामध्ये कारण म्हणून काम करायचे, कर्णिकाज म्हणून काम करायचे, पुस्तपाल म्हणून काम करायचे. ते कोण कायस्था. दिवार म्हणून काम करायचे, अक्षर चंचू म्हणून काम करायचे, धर्मलेखीन म्हणून काम करायचे, अक्षपतलिका. These scribes were being recruited from the different varna. Later they got crystallized into distinctive caste with an attendant marriage restriction. From the 9th century, we hear of a large number of Kayastha families. Vallabha, Gaunda, Mathur, Kataria, Srivastaviya, Nigam, use of Kulla and Vansha with the Kayastha from the 11th century. The terms such as Jati and Gyati with the Kayastha. त्यामध्ये कायस्थ आहेत बघा. महत्त्वाची भूमिका काय कशामध्ये, लर्निंग अँड लिटरेचरमध्ये बघा. कायस्थांची काय आहे बघा महत्त्वाची भूमिका, लर्निंग अँड लिटरेचरमध्ये महत्त्वाची भूमिका असलेली दिसते. लर्निंग अँड लिटरेचरमध्ये महत्त्वाची भूमिका आपल्याला या कायस्थांची दिसते. By caste was a reputed professor of Tantra in the Vikramshila University. Kayastha by caste. Phenomenal rise of new mixed caste. Brahma Vaivarta Puran. Desh Bhed, difference based on region on the territory. Brahat Chittivarna, inhabited by 36 Varna, mentioned in the 10th century. Inscription from Bengal. No Varna seems to have remained homogeneous and got fragmented on account of territorial affiliation, purity of Gotra, and pursuance of specific crafts and professional and vocations. Amongst the Brahmana, the multiplication of caste as a phenomena appears to be most pronounced among the Brahmana. As already mentioned, they were no longer confined to their traditional six-fold duties. Apart from occupying high governmental positions such as those of ministers, Purohit आहेत, सेनापती, ऋतुराज चव्हाण हा ब्राह्मण आहे, त्याला नेम स्कंद, and another Brahman, Rak,
जे ब्राह्मणांची आपल्याला वेगळ्या प्रोफेशनमध्ये पण असलेले दिसतात. नॉट जस्ट ॲज अ प्रिस्ट, अदर दॅन प्रिस्ट ऑल्सो. राग पण आहेत, सेनापती पण आहेत, वेगळ्या रँकवर पण दिसतात. आर्मी रूलरमध्ये पण दिसतात बघा. रूलर ऑफ सप्त 10 लक्ष सप्दल लक्ष inscription from the Pehowa and the Siodini and dated in the 9th century mention Brahmana as horse dealer and the better seller. The 11th century Kashmiri writer Shemendra mentioned Brahmana performing functions of. शेमेंद्र असं मेन्शन करतो, काश्मीरी लेखक आहे बघा, तो काय मेन्शन करतो की 11व्या शतकातले जे ब्राह्मण आहेत ते काय कारागीर म्हणून बी काम करतात, नृत्य म्हणून बी काम करतात, त्याचबरोबर वाईन पण विकताना दिसतात, बटर मिल्क पण विकताना दिसतात आणि मीठ पण विकताना दिसतात. फंक्शनल डिस्टिंक्शन ऑफ ब्राह्मण इज रिफ्लेक्टेड इन सच टाईप. त्याचबरोबर त्यांना काही वेगवेगळे टायटल्स पण असलेले दिसतात बघा. त्यामध्ये क्षत्रिय ब्राह्मण आहे, पंडित आहे, महाराजा पंडित आहे, दीक्षित आहे, याज्ञिक आहे, पाठक आहे, उपाध्याय आहे, ठाकूर आहे आणि अग्निहोत्री आहे. हे आपल्याला त्यांचे असणारे टायटल. ते परत आडनाव पण झाले ब्राह्मणांमध्ये, आपल्याला पुढं आडनाव पण आपल्याला हे झालेले दिसतात बघा. म्हणजे ज्या ठिकाणी नावं म्हणजे टायटल होते, तर देशमुख असू द्या किंवा पाटील असू द्या, पहिल्यांदा टायटल होतं बघा. म्हणजे टायटल म्हणण्यापेक्षा तुम्ही एक पद होतं, सरकारी पद, त्याच्यानंतर ते परत आडनाव पाटीलकी म्हणतो बघा. गावाची पाटीलकी असणार, पोलीस पाटील, त्याच्यावरनं पण काही नावं झालेली दिसतात बघा. मिताक्षरचं पहिलं स्मृती ऑफ याज्ञवल्क, त्यावर लिहिलेलं ब्राह्मणाबद्दल. देव हु इज अ प्रोफेसर डिवोटेड टू रिलिजन अँड द शास्त्र. चांडाल हु डज नॉट परफॉर्म संध्या 3 टाइम्स. संध्या म्हणजे 3 वेळा स्नान न करणारा. इन बिटवीन वेअर द शूद्र ब्राह्मण हु लिव्ह बाय प्रोफेशन ऑफ आर्म्स अँड टेम्पल प्रिस्ट. शूद्र ब्राह्मण. डिव्हिजन विदिन द ब्राह्मणास आर ऑल्सो कॉज बाय टेरिटोरियल अफिलिएशन. म्हणजे प्रादेशिक वैविध्याबरोबर ब्राह्मणांमध्ये पण वर्गीकरण वेगळेपण असलेलं दिसतं. वेगळ्या म्हणजे त्या रिजननुसार त्या ब्राह्मणांचं काय म्हणतात की वेगळेपण असलेलं दिसतं. सारस्वत आहे, कन्यकुब्ज आहे, मैथी आहे, गंडा आहे, उत्कल आहे, ब्राह्मण आहे. इन गुजरात, Rajasthan, they were identified in terms of their मूल original place of habitation divided into Modh, Udich or Nagar. By the late medieval times, the Brahmana were split into about 180 mulas. There were also the feeling of superiority. While there was a phenomenal migration of Brahmana, certain regions are considered to be the Papadesh in pious region. This included Saurashtra, Sindh and the Dakshinapath. अमंग क्षत्रिय, क्षत्रियांमध्ये पण आपल्याला दिसतं बघा. क्षत्रियामध्ये पण आपल्याला 36 क्लॅन दिसतात बघा. काय swelled into the post 8th century. Numerous work was give varying list of 36 clan of Rajput in the northern India alone. They arose out of the different status of population, Kshatriya, Brahmana and some other tribes, including even original ones, and also out of the rank of foreign invader who settled here and got assimilated into the Indian social system. Indian social system मध्ये पण आपल्याला दिसतं. While the traditional notion, Kshatriya Varna as a whole within the function of rulership, the ideologies were the never opposed. To recognize in many cases the non-Kshatriya ruler as Kshatriya. Said that from amongst the captured respectable men were enrolled among the Shekhawat and Vadhelas tribe of Rajput. Whilst the lower kinds were allotted to caste of Kodis, Kantas and the Mir, that there was conscious attempt to give exalted genealogies to ruler in many parts of India. Has been discussed in detail below. त्यामध्ये काय काय न्यू क्षत्रिय पण आपल्याला आलेले दिसतात. त्यांना संस्कार वर्जित म्हणलेलं आहे. नवीन क्षत्रिय जे आहेत बघा, त्यासाठी शब्द काय बघा, संस्कार वर्जित.
They were deprived of ritualistic rights. This may be taken as a cover up for their admission to the Brahminical social order, to inferior rights. Inferior rights. Among the Vaishya and Shudra, the process of caste proliferation did not leave the Vaishya. Shudra were untouchable, untouched. These two broad varnas as seen above. Jati, Jati म्हणजे caste आहे बघा. Brahmana, Vaishya, to were being identified. Srimali बघा. Srimad, Palivals, Nagar, Disavat. No less striking is the heterogeneity of the Shudras, who had been performing multifarious functions. They were agricultural laborers, petty peasants, artisans, craftsmen, servant, and attendant. Brahman Vaivarta Puran, 100 of Shudra. Brahma Vaivarta Purana. एवढ्या शूद्रांचा उल्लेख आहे. एवढ्या शूद्रांचा उल्लेख आपल्याला ब्रह्मवैवार्त पुराणामध्ये दिसतो. In their case too, this subdivision were based on regional and territorial affiliation. In addition, Shudra caste were also emerging, which were related to specific process of industrial working. Padukarit, Padukurt, Charmakar, makers of shoes, leather workers, and crystallization of crafts into caste as a complementary phenomenon. It seems that Napita, Modaka, Tambulika, Suvarnakara, and Sutrakara, Malakara emerged as a caste out of the various crafts. This caste increased with the growth of ruling aristocracy, and their dependence is reflected in the characterization as ashrit. निराश्रित म्हणजे आश्रित नसणारे, आश्रित म्हणजे आश्रय असणारे. या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत. दोन इन्स्क्रिप्शन ऑफ 1000 AD यादव महासामंत भिल्लमा आपण जे बघितलेलं आहे ते. लँड डिस्ट्रीब्युशन पण आपण बघितलेलं कशा प्रकारचं. मनसारा टेक्स्ट ऑन द आर्किटेक्चर. मनसारा ओके त्याचा बघूया बघ. मनसारा ते लिहून ठेवतो. मनसारा एक पुस्तकाचं नाव आहे. कसं ए टेक्स्ट ऑन architecture. When it lays down, the everybody irrespective of his varna could get the two lower order military rank in the feudal hierarchy, praharak or astagrahin. Although lowest in rank, astagrahin was entitled to have 500 horse or 5,000 elephants or 50,000 soldiers or 5,000 women attendant and one queen. एक राणी, 5,000 महिला, 50,000 सैनिक, 5,000 हत्ती आणि 500 घोडे. वर्ण ठाकूर आहे, राऊत आहे, नायक आहे. were not confined to the Kshatriya or Rajput. These were also confined or the Kayastha, the caste who were granted land and who serve in army. Kulak commentary on the Smriti of Manu mentions the tendency of bigger merchant joining the rank of the ruling landed aristocrat. Rajanak, a little high honor, literally meaning the nearly a king. त्यामध्ये आपल्याला काय आलेलं दिसतं बघा. Not closely associated with Brahmanas, and later on it became a family name in the form of Rajdan. Rajdan. Feudal titles were also bestowed upon titles. For example, देवपाल inscription मध्ये विजय सेन बद्दल शुल्पाणी यामध्ये सांगितलं. Who was the head of the artisans of Varindra in West Bengal at the tail Ranak. Symbol insignia of social identity among the feudal rank holder were also related to landed positions. Badges of honor, fly whisk, umbrella,
horses, elephant, palanquins, acquisition of Panch Mahashabda depended on the specific places in the feudal hierarchy. To illustrate, Chakravartin and Mahasamuni were permitted to erect the chief gates, Sinhdwar, which could not get done by the lesser vassals. Provision of varying. Increasing social tension कसं वाढलेलं आहे? सामाजिक ताणतणाव पण आपल्याला त्या ठिकाणी वाढलेला दिसतो. कसा वाढलेला आहे किंवा का वाढला? का वाढला असं बघा. काय लॉजिक असेल बघा, तुम्ही लावा बघू. अर्ली मिडल मध्ये सामाजिक तणाव का वाढला असावा? व्हॉट इज द रिझन? काय कारण असावे किंवा कोणती कारण असावीत ज्यामध्ये आपल्याला वाटू शकतं किंवा सामाजिक तणाव वाढला असेल? काय असेल बघा, काय कारण असेल? Various modifications were taking place and development were happening which cut across Varna distinction. Shudra were rising in the status quo, but untouchability was very much part of the social fabric. A fairly large number of Shudras appears to have been the actual worker, whereas whether on land or in industry working for their feudal overlords. बृहद नारदीय पुराण त्यामध्ये पण आपल्याला बऱ्याच गोष्टी सांगितल्या बघा. बृहद नारदीय पुराण reveals the beginning of exclusion of Shudra from the place of worship. यामध्ये शूद्राला पूजापाठ करण्याच्या स्थानापासून वंचित ठेवणे, पूजापाठ करण्यापासून त्याला लांब ठेवणे. काय लांब ठेवणे? एक्सक्लुजन ऑफ द शूद्रास फ्रॉम द प्लेस ऑफ वर्शिप. Chandala and Dombas were to carry sticks by striking which they made themselves known to that people could avoid touching them. चांडळ असू दे किंवा डोंबाज या लोकांनी काठी वाजवत जायचं जेणेकरून बाकीच्या लोकांना त्याचा स्पर्श होणार नाही, त्यातनं त्यांचा विटाळ होणार नाही, यासाठी काठी वाजवत पुढचा प्रवास करायचा, काठी वाजवून पुढं जायचं, काठी वाजवून पुढे जायचं. When Vastupal was the governor of Cambay, he constructed a performance and thus stopped the promiscuous mingling of all castes in the shops where the curd was sold. So the Brahmanical lawgivers were showing their concern for the propriety of rights of women, especially on the स्त्रीधन. स्त्रीधन म्हणजे काय हा एकदा सेटला प्रश्न आलेला आहे. स्त्रीधन म्हणजे काय सांगा बघू, ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगा. व्हॉट डज इट मीन बाय स्त्रीधन? स्त्रीधन म्हणजे काय? काय सांगता येईल बघा. स्त्रीधन कशाला म्हणतो, त्या स्त्रीधनात काय काय गोष्टी येतात? स्त्रीधन. It was also an age when the barbarous practice of sati seems to have been made a real beginning. सती नावाच्या परंपरेची या ठिकाणी सुरुवात झालेली दिसते. सती कोणामध्ये होते? सती नावाची परंपरा कशामध्ये किंवा कोणत्या ह्याच्यात? तर सवर्ण किंवा वरच्या वर्णामध्ये मोठ्या प्रमाणात राजपूत आणि क्षत्रिय किंवा क्षत्रिय आणि ब्राह्मण किंवा राजवाड्यांमध्ये सती नावाची परंपरा ही आपल्याला मोठ्या प्रमाणात सुरू असलेली दिसते. त्याच्यामध्ये आपल्याला स्वरूप त्याचे जास्त दिसतं. काय कारण आहे त्याच्या पाठीमागचं बघायला पाहिजे. किंग हर्षा मदर परफॉर्मिंग इट इवन बिफोर द डेथ ऑफ हर हजबंड. प्रभाकर वर्धन म्हणजे हर्षवर्धनची जी आई आहे तिनेही आपल्या सती केलेलं सांगितलं. क्लासिक एक्झाम्पल ऑफ दिस सती. इट मेन्शन इन द हर्षचरित ऑफ बाणभट्टाच्या हर्षचरितामध्ये सतीची माहिती दिसते. राजतारांगिणी also राजतारांगिणी
राज तारंगिणी. Comprising Chronicle of Kashmir, also refer to the performance of सती इन रॉयल फॅमिलीज. रॉयल फॅमिलीज मध्ये सती होत होतं याबद्दलची माहिती आपल्याला यामध्ये मिळते. सतीची माहिती. The archaeological evidence is to be seen in the numerous Sati Satta, the plague found in North and South India. The sectarian rivalries must have caused sufficient tensions in the society. A Brahmana who believed in Jainism was considered to be the outcast. In the Lataka Malaka, two Brahmanas indulge in the charge of exchange of hot words and charge each other with अब्राह्मण्य विदाउट एनी राईम ऑर द रिझन. एखाद्या दोन ब्राह्मणामध्ये जर काय तंटा लागला, वाद लागला, तर त्यामध्ये हॉट वर्ड्स म्हणजे काय चिडले, भडकलं, काय अब्राह्मण्य हा शब्द वापरला जाणार. द पॅरल बिटवीन द मल्टिप्लिकेशन ऑफ रिलिजियस सेक्ट्स दॅट ऑफ द कास्ट इन मेडिवल टाइम्स इज अ व्हेरी क्लोज. डिफरन्सेस इन रिच्युअल्स, फूड, ड्रेस, वेगळ्या पद्धतीने त्याचे चेंजेस आहेत बघा. अन्न आहे, अन्न जे खातो, वेशभूषामध्ये, केशभूषामध्ये आपल्याला या ठिकाणी चेंजेस आलेले दिसतात. म्हणजे काय काय चेंजेस येतात त्यामध्ये दिसतात अब्राह्मण. फॉर एक्झाम्पल बुद्धिझम स्प्लिट इंटू 86. बुद्ध हा आपल्याला 18 पंथामध्ये बुद्धिझम हा विभागलेला दिसतो. द जैनाइज इन कर्नाटका हॅड मेनी ॲज मेनी ॲज 7 सेक्ट्स. कर्नाटकमध्ये जैनांचे 7 पंथ दिसतात. कर्नाटकमध्ये कर्नाटक वॉज ऑल्सो सीन ऑफ टसल बिटवीन द लिंगायत अँड वीरशैव. कर्नाटकमध्ये पण आपल्याला तणाव, जो सामाजिक तणाव जे म्हणतो आपण, तो दिसतो. काय कर्नाटकमध्ये लिंगायत आणि वीरशैव यांच्यामध्येही तणाव आपल्याला निर्माण झालेला दिसतो. व्हेरी ऑफन द रिलिजियस सेक्ट टेंडेड टू क्रिस्टलाइज इन टू द कास्ट. इजंट इट अ हिस्टॉरिकल आयरनी दॅट द religion whose aim was to abolish caste distinction and cleavages based on birth were themselves swallowed by the caste system. It is also true that quite often these sectarian tensions were product of land grants economy. This seems to have been an inevitable competition among the numerous religious sects, both Brahmanical and non-Brahmanical, to grab as much as land possible. A great majority of religious establishments tended to become a landed magnet. For example, some ruler of the post 8th century, Avantivarman of Mattamayara. Avantivarman. कुठला region आहे बघा? Mattamayara region, possible is Chalukya prince of central India, near Gwalior. A Cheddi king of Dahar said to have dedicated their kingdom to be a religious heads of the Shaiva Siddhartha school and apparently rule as a vassal. The movement of particularly sect of Jaina emerged as the 11th century in the Gujarat and the Rajasthan, which called as a Vidhi Charita. Vidhi Charita. Sorry, Vidhi Charita. It was a sort of Protestant movement aiming at denunciation of greedy and acquisitive Jain ascetics who were trying to grab land. The rise of Kayastha, new literary class. कायस्थांचा इमर्ज होणं हा घटक सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. कायस्थ, इमर्जन्स ऑफ कायस्थ वॉज इम्पॉर्टंट फॅक्टर. इट हॅज ओन इम्प्लिकेशन as far as the social tension between were concerned. These classes had clearly emerged as challenge to position of Brahman. ब्राह्मणांना आव्हान म्हणूनच ते आलेले दिसतात. ब्राह्मणांसाठी एक आव्हान म्हणून कायस्थ या ठिकाणी आपल्याला आलेले. The example of Kayastha Tathagat Rakshita of Orissa becoming a reputed professor of Tantra in the Vikramshila University. कायस्थ आपल्याला विक्रमशिला विद्यापीठामध्ये महत्त्वाच्या स्थानी पोहोचलेले दिसतात. शेमेंद्र आहे बघा काश्मीर मधला, तोही आपल्याला त्या प्रकारे बघायला लागेल. शेमेंद्र ऑफ द काश्मीर.
Shemendra of Kashmir. Kashmir's Shemendra clearly writes that the rise of Kawas led to loss of economic privilege because Kayastha officials hesitate to resuming land grants to Brahmana. म्हणजे या दोघांमध्ये कायस्थ आणि ब्राह्मणांमध्ये सुद्धा तणाव निर्माण झाला. त्यालाच एक सामाजिक तणावाची परिस्थिती निर्माण झाली असं आपण म्हणतो. इन काश्मीर द मेंबर ऑफ टेम्पल पुरोहित कॉर्पोरेशन यूज टू ऑर्गनाइज द प्रयोपवेशा हंगर स्ट्राईक. प्रयोपवेशा म्हणजे हंगर स्ट्राईक ॲज अ वेपन फॉर गेटिंग देअर ग्रीव्हन्सेस रेड्रेस्ड. त्यांचे तक्रार ते तक्रार निवारण होण्यासाठी आपल्याला काय म्हणता येईल की भूक हरताल केलेलं. As if with the Venetians, the Brahmanas, in order to reiterate their superiority, often despised Kayastha Shudras. No less significant were the manifestation of rural tensions. The Damar revolt in the Kashmir, rebellion of the Kaiwar in the region of Rampal in the Bengal, an act of self-immolation, situation of encroachment on the land in the Tamil Nadu. Kon? Appropriation of donated land by the Shudras in the Pandyas region. काळभ्र काय कैवार्थ आणि दमार. दमारांचे बी आपल्याला या ठिकाणी दिसतं बघा. दमार कुठे आहेत काश्मीरमध्ये, कैवार्थ कुठे आहेत बंगालमध्ये, काळभ्र कुठे आहेत साऊथकडे आहेत बघा. यातनं आपल्याला दिसतं की सामाजिक न्यू लँडेड इंटरमिडिएट्स आपल्या त्यातनं निर्माण झाले पाहिजे. नवीन मध्यस्थ जी जमिनीची निर्माण झाले त्यातनंही आपल्याला ताणतणावाची परिस्थिती ही घडून आलेली दिसते बघा. ओके, याच्यामध्ये आपल्याला आणखी काय आहेत बघा, काही टर्म्स दिलेले आहेत बघा. अनाश्रित म्हणजे इंडिपेंडंट शूद्रास, आश्रित म्हणजे डिपेंडंट शूद्रास, भोजन्य म्हणजे काय दोज शूद्रास, whose food preparation would be taken by the Brahmana. Govindas scribe in the right Karnataka with landed interest. कुल जाती दर्प, vanity of caste and clan, आश्रित डिपेंडंट शूद्रास दोन वेळा आलेला आहे. मूल प्लेस ऑफ ओरिजिन ऑफ अ फॅमिली कास्ट. पापत दिशास impious region. प्रकृतीज ट्रेडिंग गिल्ड, प्रकृतीज ट्रेडिंग गिल्ड. संस्कार वर्जित, those who were deprived of the rights of the perform rituals. सगळ्या प्रकारचे रिच्युअल्स आहेत ते करण्यापासून थांबवलेले आहेत बघा. काय म्हणतात की संस्कार वर्जित. संस्कार वर्जित वर्णाधिकारीन ऑफिसर रिस्पॉन्सिबल मेंटेनन्स ऑफ वर्ण. एक आपण यातलं बघितलं. आयडिओलॉजिकल पण आपल्याला बघायचं म्हटलं तर आयडिओलॉजी ॲज अ सिस्टम ऑफ नॉलेज, सोशोलॉजिकल अप्रोचेस, सायको कल्चरल अप्रोचेस, रिलिजन, आयडिओलॉजी, सोसायटी, अर्ली इंडियन सेटिंग, मग त्यामध्ये लँड ग्रँट, देअर फिलॉसॉफी, भक्ती, पिलिग्रिमेज, तांत्रिझम हे आपण बघूयात यामध्ये. ओके, हे आपल्याला सिस्टम अमॉंग द अर्लिएस्ट कन्सेप्शन द एक्सप्रेशन आयडिओलॉजी म्हणजे काय म्हणता येईल की कुठला कुठला घटक त्यामध्ये येईल बघा. हे लक्षात घ्या. त्यामुळं जे काय आहे त्यामुळं ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास तुम्ही करत राहिलं पाहिजे बघा. रिलिजन, कास्ट, ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचा अभ्यास हा सततपणे करत राहिलं पाहिजे बघा. जर नाही केला तर रिझल्ट येण्यापासून ते काय म्हणतात त्याला तुमचं अडथळा हा होऊ शकतो बघा. रिझल्ट हा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. ओके, या पद्धतीनं आपण आज थांबूयात. उद्याच्या लेक्चर्समध्ये याच्यातला सोसायटीमधला जो राहिलेला भाग आहे तो बघूयात बघा. काय काय राहिलेलं आहे ते बघूयात. सोसायटीचा भाग बघूया, काय काय आपल्याच्याने राहिलेलं आहे ते बघूयात बघा. ओके, चला आज या ठिकाणी आपण थांबूयात. थँक्यू.